महाशिवरात्री. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग श्रोते हो, आपण महाशिवरात्रीचे महात्म्य ऐकूयात. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्र येते, पण माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्र असे म्हणतात. त्रयोदशीला रात्री उपवास करतात. चतुर्दशीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करून शिवलिंगावर रुद्राभिषेक करून भक्तिपूर्वक पूजा करतात. पूजेच्या वेळी 1,00,000, 1,000 किंवा 108 बिल्वपत्रे वाहतात. दिवसभर उपोषण करून रात्री जागरण करून शिवभजनामध्ये काळ घालवितात. श्रोते हो, शिवरात्रीची एक कथा आपण ऐकूयात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने खूप मोठे पुण्य प्राप्त होते. कथा अशी आहे. सूत म्हणाले, सज्जनो, महाशिवरात्रीचे महात्म्य अगाध आहे. या दिवशी अजांता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्यफल प्राप्त होते. त्याविषयीची कथा ऐका. विंध्य पर्वतावरील एक व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. तो मूळचा व्याध म्हणजे शिकारी. त्याचा शिकार करणे हा धंदाच होता. एकदा महाशिवरात्रीच्या दिनी तो शिकारीसाठी निघाला असता शृंगारलेले शिवालय व भाविकांची गर्दी पाहून तो तेथेच थांबला व शिवपूजेचा सोहळा पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात आला. त्या दिवशी त्याला अजिबात शिकार मिळाली नाही. उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षाच्या झाडावर चढून आपल्या येणाऱ्या सावजाची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत शिव शिव हर हर म्हणत एक एक बिल्वपत्र, बेलाचे पान खुडून तो खाली टाकू लागला. ती पाने पूर्वी ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापन केलेल्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्याकडून कळत नकळत उपोषण, जागरण व नामस्मरण व शिवार्चन आपोआप घडून आले. परमेश्वराची लीला बघा कशी अगाध आहे. आणि तो पापमुक्त झाला. त्या रात्री काय घडले? प्रथम प्रहरास एक हरिणी पाणी पिण्यास तेथे आली. तिला पाहून व्याधाने बाण रोखला, कारण पहाटेपासून त्याला काही शिकार मिळाली नव्हती. आपल्यावर व्याधाने बाण रोखलेला पाहून ती हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस. मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीचे बोलणे ऐकून व्याधाला खूपच नवल वाटले. त्याने तिला तिची जन्माची कथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी मी रममाण झाले होते. शंकराचे भजन पूजन मी विसरले, म्हणून शिवशापाने मी व माझ्या 2 सख्यांना व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्याधाने तिला घरी जाऊ दिले व पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. एक एक प्रहराच्या अंतराने तेथे पुन्हा एक हरिण व एक हरिणी तेथे आली. आपापली कर्तव्ये पूर्ण करून परत येण्याचे वचन देऊन ते निघून गेले. अशा प्रकारे व्याधाला जागरण व 4 प्रहरांचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृग परिवार त्याच्यापाशी आला. शावकांसह सर्वजण आधी मला मार अशी विनंती करू लागले. ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याला अतिशय दिव्य रूप प्राप्त झाले. हरिणांनाही मूळचे स्वरूप मिळाले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधासहित सर्वांना शिवलोकी नेले. श्रोते हो, असा आहे शिवरात्रीचा अगाध महिमा. श्रोते हो, आपणास कथा आवडलीच असेल
कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर शिवशंकर भोलेनाथ असे लिहा. धन्यवाद.